पुस्तक माझा मित्र मराठी निबंध। मित्र हा शब्द ऐकताच मनात जिवंत हसणारे बोलणारे चेहरे उमटतात। पण माझा एकच अजब मित्र आहे जो न बोलतो न चालतो। मित्र हा शब्द ऐकताच मनात जिवंत हसणारे बोलणारे चेहरे उमटतात। पण माझा एकच अजब मित्र आहे जो न बोलतो न हसतो न चालतो, पण ज्याच्यामुळे माझे जीवनच बदलून गेले तो माझा खरा अमूल्य मित्र आहे पुस्तक। ज्याप्रमाणे खरा मित्र सुखदुःखात साथ देतो, मार्ग दाखवतो, तसाच माझा पुस्तक हा मित्र मला अफाट ज्ञानाच्या भरारी घेऊन जातो। इतिहासातील थरारक घटना, भूगोलातील विस्मयकारक ठिकाणी, विज्ञानातील अद्भुत शोध, साहित्यातील भावसृष्टी हे सर्व मला माझ्या या मित्राकडूनच प्राप्त होते। त्यातून माझे अज्ञान दूर होते आणि बुद्धी तीक्ष्ण होते। पुस्तक हा केवळ माहितीचा स्रोत नसून तो माझ्या कल्पनारंभाचा पंख असतो। एका कादंबरीतून मी अवकाशयानात प्रवास करू शकतो, कवितेतून निसर्गाच्या सोबत रमू शकतो, नाटकातून इतिहासाच्या ओघात बुडू शकतो। हे सर्व माझ्या मनाला अवाका वाढते आणि मला नवनवीन विश्वांचा अनुभव घेता येतो। व्यथेच्या क्षणी कविता माझ्या भावनांना शब्द देतात, आनंदाच्या वेळी माझ्या उत्साहाला पंख लावतात, संकटात आलेले महान व्यक्तिमत्वाचे चरित्र मला धैर्य देतात, मला तत्वज्ञानाची ग्रंथ जीवनाचा अर्थ समजून सांगतात। पुस्तक हा माझा नेहमीचा सोबती असतो। एकटेपणाच्या क्षणीही त्याची सोबत मला एकुलतेपणाची जाणीव देत नाही। खऱ्या मित्राप्रमाणे पुस्तकही माझ्या चरित्राचा घडवणारा असतात। नीतीच्या कथा मला न्याय आणि सत्याचे महत्त्व शिकवतात। महापुरुषांचे आत्मचरित्र कर्तव्यदक्षता आणि समर्पणाची धडे देतात, तर सामाजिक कादंबऱ्यांमधून मला समाजातील विषमता समजून घेता येते। सर्व माझ्या मनाला सद्भावना, करुणा आणि जबाबदारीचे बीज पेरतात। टीव्ही, मोबाईल या इलेक्ट्रॉनिक साधनांच्या आजच्या गजबजलेल्या जगात पुस्तकाची सोबत मला एक वेगळी शांती देते। पाणी उलगडतानाचा आवाज, कागदाचा वास, शब्दांचा प्रवाह या सर्वातून मिळणारा एकाग्रतेचा आनंद अनमोल आहे। हे वचन केवळ मनोरंजन नसून माझ्या मनाची शुद्धी आणि विश्रांतीची साधनही आहे। पुस्तक हेच खरे ज्ञान आणि वाचाल तर वाचाल या उक्ती केवळ शब्द नाही। पुस्तक हा माझा अत्यंत प्रिय, विश्वासू आणि अमर मित्र आहे। त्याने मला जग पाहण्याचा नवीन दृष्टिकोन दिला, माझे ज्ञान वाढवले आणि माझ्या मनाचा विस्तार केला। त्यामुळेच माझ्या जीवनातील हा न बोलणारा मित्र सर्वात खास ठेवतो। मी नेहमी त्याचे आभार मानेन आणि त्याची सोबत कायम जपेन, कारण पुस्तक हेच माझे खरे साथीदार आणि जीवनाचे मार्गदर्शक आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।